आज मी जेवणामध्ये बनवली ती छान अशी आंबट गोड तिखट गुजराती पद्धतीने डाळ. तर म्हटलं तुमच्याशी शेअर करणं तो बनताय यार. तर ही डाळ बनवण्यासाठी मला हवी तेवढी मूग डाळ आणि तूर डाळ मी पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर कुकरमध्ये ही डाळ, त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि पाणी घालून 4 शिट्ट्या करून घेतल्या. बरं शिजल्यानंतर आता द्यायची होती फोडणी म्हणून कढईमध्ये तेल घातलं. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, त्यानंतर थोडे मेथीचे दाणे, 2 ते 3 लवंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, शेंगदाणे घातले. हे छान परतल्यानंतर त्यामध्ये कच्चा टोमॅटो घातला, त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यामध्ये पाण्यामध्ये भिजवलेले कोकम म्हणजेच आमसूल घालून घेतलं. मग शिजवलेली डाळ घातली, हवं तेवढं गरम पाणी घेतलं. आता वेळ होती बेसिक मसाले घालायची, ज्यामध्ये हळद, लाल मिरची आणि धना पावडर घालून घेतली. त्यानंतर वरतून थोडासा गोडपणा येण्यासाठी गूळ घालून घेतला, हवं तेवढं मीठ घातलं आणि मग माय फेव्हरेट कोथिंबीर घालून घेतली आणि छान अशी माझी डाळ शिजली होती. तर अशा पद्धतीने डाळ तुम्ही एकदा नक्की बनवून पाहायला पाहिजे. मी ही जी बनवलेली डाळ आहे ती छान अशी खाते. तुम्ही एकदा नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी होती. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.